कुठं रोपं वाळ्यात जरा पाणी सोडायचं थोडं वेळ आता. आणि रोपा कुठं वाळ्यात तिथं त्या झाडाखाली ठेवलेले रोपा त्या लावायचेत. पण कुठं म्हणजे वाळ्या रोप कुठं दिसेना गेलेले असे. त्यांना दोन आळवणी घातले त्याच्यामुळे जास्त काय दगडं असं गोळा करून ठेवलेत. हे दगडं असं हे आता मार्च एंडमुळे मला वेळ मिळणार नाही तर ही सगळी अशी दगडं गोळा करून ठेवलेली आहेत. हे गोळा करून या झाडाखाली ठेवायचे. सगळं झाडाखाली ढीग मारायचं आहे ते. आत्ता एवढ्यात लाईट येईल. तिथं आपण गाडी लावलेली आहे. ते पंप घेऊन इथं त्या रोपांनी पाणी मारूया. लाईट लागते एवढ्यात तो जरा चक्कर मारूया कुठं कुठं वाळे काय रोपा. मला तर काय आता दिसेना कुठं वाळलेलं शक्यतो करून. कारण लागण चांगली बसलेली आहे पण जरा पाणी जास्त झाल्यामुळं ऊस पिवळा आणि जरा पानं लाल झालेत. ते पण व्यवस्थित होईल. फुटवा काढाले खालनं 86-32 ऊस आहे. फुटवा काढाले याचा प्लॉट आहे सेंटरमधून. दहा मिनिटात लाईट येईल. या सत्तानं उगवले. आता ह्याला 22 तारखेला 1 महिना पूर्ण झाला आहे. आता आपण ह्याला औषध तणनाशक मारणार आहे. ते पण विचारून करून तणनाशक हे मध्येच उगवले खोडव्याचं. तिथं गाडी लावलेली आहे. ते पंप तिथं पंप आहे ना आणि पाणी तिथं मार आहे. कुठं काय रोपा दिसेना वाळ्याले. अशी दगड आहेत मोठी मोठी. दगड गोळा ट्रॅक्टर आला नाही वेळत नाही तर दगड गोळा करून घेतले असते सगळे. पण लागण लेट होते. दगड गोळा करणार मशीन काय घेणार लवकर म्हणताना लागणच करून टाकली डायरेक्ट. पुढल्या वर्षी बघा खोडवं गेल्यावर बघायला. थोडं वेळ पाणी सोडायचं इथं एक दोन तास. 2 तास सोडल्यानंतर पाणी खाली बाकी सोड्या. काही पाणी याला जास्त व्हायला लागले. टोटल 14,000 रोपा लागले त्याला 86-32 नेरामध्ये. खाली हॉल बंद करून आले. आता पाणी सगळं वर घेतलेलं आहे. व हे दिसते हॉल. हे जो हॉल आहे ह्यो जाते पाणी. आता अजून वल आहे. अजून रानात वल दिसते. पण 1-2 तास तर पाणी सोडायला लागते. काय होते पाणी खाली वल्ला असते आणि वर वाळते. त्याच्यामुळे 1-2 तास तर पाणी सोडणं गरजेचं आहे. त्या झाडाला आंबं लागलेत. आता 1 महिन्याभर मे महिन्यात बरोबर ते आपल्याला खायला येतील. एप्रिल-मे महिन्यात. आता ऊस बारका म्हणताना पूर्ण प्लॉटला पाणी सोडले. परत याला एकाच प्लॉट मोठा ऊस बांधल्यानंतर एकाच प्लॉटला सोडायचं म्हणजे पाणी जास्त घरघरी बसते. काल जिममधनं यायला जरा लेट झालं त्यामुळं उठायला लेट झालो. आता आवरून जायचं लगेच. ही जी पाईपलाईन आहे आता ही त्या शेडपासून असं मध्ये होते. मध्ये इकडं निम्म भाग तिकडं निम्म भाग. पण ते ज्या वेळेला मध्ये जायला लागत होतं पाईप निघाल्यावर त्यावेळेला साप वगैरे घोणं बिनस इथं जास्त आहेत.
त्याच्यामुळे इथं मधनं काढून सगळं मधनं काढलं आणि इथं तिथनं पाईपलाईन करून तिथं कनेक्शन तिथनं पाईपलाईन करून इथं पाईपलाईन आणली इथंवर 2.5 इंची. मग इथं प्लॉट असं केला आहे. परत पाटानं पाचता ते सगळंच होते. तिथं पण हॉल आहे, ते शेडपिशी हॉल आहे. असं आहे. पहिला होती 16 mm, 2 इंचमध्ये 16 mm केलं तर आता 2.5मध्ये 20 mm आहे. ह्या पाईपा सगळ्यात जुन्या वापरल्यात खाल्ल्या. फक्त ही पाईप इनलाईन पाईप तेवढी नवीन आणलेली. 6 बंडल लागले त्याला, जवळपास 3000 रुपये रेटनं आपल्याला बंडल मिळालं आहे. 3000 फूट. त्या युद्धामुळं आता वाढले सगळे रेट. आता जवळपास मला तर दिसत आहे की पेट्रोल पंपावर पेट्रोल आणि डिझेल मिळेना. पण आपल्याला काय गरज नाही. आपली चार्जिंग गाडी आहे, मस्त 100 किलोमीटर जाते. त्याच्यामुळे काही गरज नाही पेट्रोलची. कुठं जायचं असलं तर तेवढं आपल्या गाडीत युनिकॉर्नमध्ये गाडीमध्ये आहे पेट्रोल. आणि मोठ्या चारचाकीत पण डिझेल आहे, सांगलीपर्यंत जाऊन 20 टक्का. आणि आपण व्हिडिओ बनवते बिना एडिटिंग बिना काय आहे असं बनवते. यूज येऊ दे नाही राहू दे, काही अडचण नाही. नात करते काय लाईट काही ना, वायरमन लावावं लागते फोन, तर अवघड आहे. पूर्ण पाणी हे नारळ झाड दिसत नाही, हे इथं पाणी जे येते ते पूर्ण ते नारळ झाड आहेत ना, नारळ झाड, त्या नारळ झाडापासून तिथनं पाणी येते इथंवर. म्हणजे जवळपास एक अर्धा किलोमीटर होईल तिथनं इथंवर. जवळपास किलोमीटर नाही, अर्धा किलोमीटर होईल. तिथनं येते पाणी. चला, लाईट काही ना, लाईट आल्यानंतर औषध हे रोपानं पाणी मारून दुट्यानं जायचं आहे. आता टाईम नाही आपल्याकडे. बाय.